साठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। ज्या भाऊबीज हप्त्याची किंवा ज्या ऑक्टोबर हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तारीख ठरली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता नक्की हे पैसे कोणाला मिळणार तसेच किती पैसे मिळणार सर्व सविस्तर माहिती पाहूया, परंतु व्हिडिओ जास्त कामाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनो बघा, आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल फेसबुकवरून एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी काय सांगितले तर बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ऑक्टोबर सन्मान निधी, ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी याबाबत त्यांनी अपडेट दिली आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचे सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। उद्यापासून अर्थातच दिनांक 4 नोव्हेंबरपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्यांनी खाली बघा सांगितले 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात योजनेचा सन्मान निधी जमा होणार आहे। कुणी टाकली पोस्ट तर आदिती वरदा सुनील तटकरे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत, त्यांच्या फेसबुक पेजवर या संदर्भातील पोस्ट करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। 4 तारखेपासून ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊन 7 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ज्या लाडक्या बहिणी विचारत आहेत की आता हे जे पैसे येणार आहेत ते पैसे नक्की कोणाला मिळणार आहेत तसेच किती रुपये येणार आहेत, म्हणजेच की जे बोललं जात होतं, काही पोर्टलने बातमी दिली होती की योजनेचा जमा होणारा हप्ता हा 3000 रुपये देखील असू शकतो, कारण नोव्हेंबर आणि ऑक्टोबर असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित सरकार देऊ शकतं का? कारण आपल्याला माहिती आहे की आता जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून 3000 रुपयांचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती काही पोर्टलद्वारे देण्यात आलेली होती, परंतु याबाबत 3000 रुपये मिळणार नसून हे जे पैसे असणार आहेत ते 1500 रुपये आणि हा ऑक्टोबर महिन्याचाच हप्ता मिळणार आहे। कारण आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या पोस्टमध्ये याबाबतचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की हा हप्ता 1500 रुपये अर्थातच फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही अपडेट नाही आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा येईल तेव्हा तो 1500 रुपयाप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो एक वारंवार विचारला जातो तो म्हणजे की KYC आवश्यक आहे का? म्हणजे हा हप्ता जो असणार आहे यासाठी KYC आवश्यक आहे का? तर अजिबात नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमची KYC जरी झाली नसेल तरी देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा झाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे, त्यामुळे ही आनंदाची बातमी असणार आहे। ज्यांना जूनपासून पैसे बंद झाले आहेत, काही लाडक्या बहिणींना तर जानेवारीपासून पैसे येत नाहीत, त्यांना मात्र हे पैसे येणार नाहीत। त्यांनी KYC केली असेल तरी देखील पैसे येणार नाहीत। म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व योजनेचा हप्ते आले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराज।